हा आता त्या अगोदर समावना पूर्ण घेऊ तिथं आपण हो का अगोदर बुडीत कर्ज किती आहे बर 900 बरोबर आहे आणि नंतर लगेच संशयित बुडीत कर्ज संभोग किती आहे बर 1000 यावेळी टक्केवारी दिली का त्याचं नाही ऑलरेडी काढून दिली आपल्याला दोन्ही पण कशावर आकारतो म्हणतो आपण ऋण कोरच आकारत असतो दोन्ही पण प्लस होतील का मायनस बर मायनस ऋण को मधून काय करतो आपण मायनसच करतो मग संपत्ती वाढाली का कमी होईल आपली कमी होईल आहे म्हणजे हेडिंगला ध्यानात ठेवायचं संपत्ती बाजूचं जर समजा एखादं प्लस केला तिथं पद तर संपत्ती वाढतच जाईल ना आणि संपत्ती बाजूला जर समजा एखादं चिन्ह मायनस आलं तर संपत्ती कमी होत जाईल संपत्ती वाढाली याचा अर्थ आपलं उत्पन्न वाढायलं संपत्ती वाढाली म्हणजे आपलं उत्पन्न वाढालं आणि संपत्ती कमी होईल याचा अर्थ आपलं खर्च सुद्धा वाढालं खर्च वाढालं संपत्ती कमी होईल म्हणजे आपलं खर्च वाढालं म्हणजे ते कुठे येईल नावे साईडला आणि प्लस केलं तर जमा साईडला मग आता दोन्ही पण पद प्लस होतील का मायनस होतील मायनस मग आता एकेकाचं बघायचं का पहिलं कशाचं बघायचं बर चला मग बुडीत कर्ज प्लस का मायनस करा मायनस बुडीत कर्ज किती बर 900 लगेच 900 मायनस करून परत 3000 ला किती येते बघा बर 3100 सॉरी 39100 ना 4000 समजलो होतो वरला 40000 मधून 900 मायनस करायचे तर 39100 येते का आलं हा मग आता 900 रुपये आपलं खर्च का उत्पन्न बुडाल्यास खर्च तर नफा तोटा खात्याच्या नाही बाजू दाखवा मग इथं अगोदरच्या काय बुडीत कर्जामध्ये एकतर तुम्ही प्लस म्हणू शकता प्लस नवीन बुडीत कर्ज किंवा सेपरेट लिहा नवीन बुडीत कर्ज तुमच्या मड्यानुसार तुम्हाला जिथं लिहायचं तिथं लिहा किती 900 हावशे गवशे 900 झालं हां आता नंतर नेक्स्ट आणखीन त्याच्याच पुढले राहिले आपलं अर्ध राहिलेलं त्याला पण कंप्लीट करून घेऊत ना आता संबुक म्हटले संबुक पण प्लस करू का मायनस करू मायनस संबुक टक्केवारी दिले का नाही ऑलरेडी काढून दिले किती रुपये बर 1000 मायनस करून परत किती येते बघा बर 38100 ओके आता ते संशयित कर्ज निधी सुद्धा खर्च का उत्पन्न बर आपलं तर नफा तोटा खात्याच्या नावे बाजू दाखवा कारण नावे बाजू कशाची असते म्हणतो आपण खर्चाची संभोग खाते किती बर 1000 नावेलाच का दाखवायला लक्षात येईल की कारण आपलं खर्च असतं म्हणून नावेला दाखवायला हो मी लिहायला म्हणून लिहायचंय का नाही नंतर नेक्स्ट अच्छा किती हलू बोलला तो बा कशावर म्हटले बर ऋणकोर किती 3% कसर आणि नंतर धनकोर पण किती 5% कसर म्हटले कशाचा आहे कसरचा आहे ओके बा व्याज शब्द व्याज नेहमी काय करतो म्हणतो आपण वाढत जात असतं म्हणतो व्याज वाढतच जात असतं आपण एखाद्याकडून व्याजानं जर समजा पैसे घेतलो तर व्याज द्यावं लागते ना म्हणजे व्याज वाढतच जाईल आणि दिवसेंदिवस कमी होते का नाही म्हणजे व्याज हे नेहमी प्लस केलं जातं का मायनस केलं जातं बरं प्लस आता सांगितलं व्याज नेहमी वाढतच राहणार आहे ना व्याज कधी कमी होणार आहे का आपलं आयुष्यभरासाठी तुम्ही समजा एखाद्याकडून व्याजाने घेतलं व्याजाला व्याज चालूच राहणार आहे ना आपलं वाढतच जाणार आहे व्याज कमी होते का नाही याचा अर्थ व्याज नेहमी काय केलं जात असतं प्लसच केलं जातं ह्याच्या व्यतिरिक्त काय होणार आहे का तिथं नाही पण डिस्काउंट कसरला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण डिस्काउंट हे वाढतंय का नाही डिस्काउंट हे काय केलं जात असतं म्हणतो आपण मायनस केलं जातं म्हणतो काय केलं जात असते मायनस केलं जाते मग आता ह्याचं पहिलं इफेक्ट तर ध्यानात राहील ना कसर म्हणले की नेहमी काय करायचं पहिलं इफेक्ट मायनसच करायचं कसर म्हणले की नेहमी पहिलं इफेक्ट काय करायचंय मायनसच करायचं याच्या व्यतिरिक्त दुसरं काय करायचंय का आपल्याला नाही मग आता एकेकाचं करायचं का मग आता बघा ऋणकोचं पहिलं बघायचं का मग आता ऋणकोवर किती टक्के कसर आहे बरं पण आता सध्या 2 समावून साल केला आणि तर अमाऊंट सुद्धा किती आले तर 40,000 आले पहिलं पुन्हा किती आहे बरं 39,000 पुन्हा किती आले बरं मग आता आपण सांगतो बा टक्केवारी ही नेहमी कोणत्या रकमेवर आकारायचं म्हणतो शेवटच्या शिल्लक रकमेवर कोणत्या शेवटच्या शिल्लक रकमेवर मग शेवटी शिल्लक किती आहे आपली बघा बरं आता 38,100 गुणिले किती टक्के बरं 3 भागिले 100 बा इथं भागाकार येत नसेल तर लक्ष द्या बघा भागाकारामध्ये काय म्हणतो आपण 0 कटत असतात म्हणतो बरोबर आहे ना गुणाकारामध्ये 0 वाढत असतात
ओके. आता बघा इथं किती झिरो आहेत बरं खाली 2. हो का 2 झिरो वरले पण 2 झिरो कटले. भागाकारामध्ये झिरो कटी लोक. आता राहिले गुणाकार राहिले ना. आता आडव्या पद्धतीने गुणाकार करायचं. बघा 3चा पाडा येते की हा हुशार आहो तुम्ही. मग 3 1 लिहू का हा. नंतर हातचा येणार आहे का हा. नंतर 3 8 24ला हातचा 2 त्याच्या पुढल्या अंकाला दिलोय ना. नंतर 3 त्रिकोण 9 आणि 2 म्हणजे किती आलं बरं 1143. मग आता एक काय निघाले आपलं कसर निघाले ना. कसर नेहमी मायनस करतो का प्लस करतो म्हणतो आपण मायनस करतो म्हणतो. मग आता मायनस करू का त्याच्यातून बघा बरं काय आता मायनस कसर किती टक्के पण इथं लिहा बरं का 3% कसर किती आले 1143. मायनस करून बघा बरं 38,100 मधून 1143 वजा करून आउटरला किती येते पटशिरा सांगा. पहिल्या फेड लक्षात आलं ना. कसर कुठल्याही पदावर म्हटले कसर काय करायचं पहिल्यांदा मायनस करायचं आणि व्याज म्हणले की पहिल्यांदा प्लस करायचं. बाकीचं काय होईल ते नंतर बघायचं चालूवर. किती येते आउटरला आता वजा बाकी येत नाही म्हणा लवकर. 38,100 मधून किती 1143 वजा करायचे तर बा लक्ष द्या इकडं. 0 मधून 3 जातात का मग 10 मधून 3 गेल्यास 7 बरोबर आहे. परत हातचा 1. मग आता इथे 4 आणि किती झाले बरं 5. मग आता 0 मधून 5 जातात का मग 10 मधून 5 गेल्यास परत हातचा 1. मग आता इथे 1 आणि 1 2. पहिलं मी हातचा प्लस करून घेतोय बरं का ध्यानात ठेवा. मग आता 1 मधून 2 जातात का मग 11 मधून 2 गेल्यास 9 परत हातचा 1. मग आता इथे 1 आणि 1 किती झाले बरं 2. मग 8 मधून 2 जाऊ शकतात ना. मग 8 मधून 2 गेल्यास 6. हातचा येणार आहे का आता पुढे नाही. मग 3 अशी 3 म्हणजे किती आलं बरं 36,957. लिहा मग आता आउटरला तिन्ही पण समान झाले ना त्याच्यावरचे 36,957 दाखवलो. आता मला माहित आहे समावना कुणालाच पाठ नाही तर समावनेचं फॉर्मॅट आहे पण पाठ नाहीत. आता ह्याचे इफेक्ट कसे ध्यानात ठेवायचे. पहिले इफेक्ट काय म्हटलं बरं तुम्हाला कसर नेहमी प्लस का मायनस मायनस केलो मायनस बरोबर आहे. आता दुसरा इफेक्ट कसं ध्यानात ठेवायचं तर हेडिंगला ध्यानात ठेवायचं. कुठं हेडिंगला. हेडिंग कोणतं आहे बरं आपलं संपत्ती. संपत्तीला प्लस केला का मायनस केला याचा अर्थ संपत्ती वाढायली आहे का कमी होईल आहे. मग संपत्ती कमी होईल याचा अर्थ आपलं खर्च का उत्पन्न खर्च. मग खर्च रोज उठून होईल का मग वर्षाच्या शेवटी होईल ना. मग नफा तोटा खात्याच्या कुठं गुड लिहा किती टक्के पुरुषावर कशावर ऋणकोवर कसर. लिहा 3% ऋणकोवर कसर. पाठ करायची गरज आहे का समोर नाही. किती 1143 पण कन्सेप्ट ध्यानात ठेवावं लागतं पाठ जरी नसले तरी. ही पुसू का ओके. अजून राहिले की रे आपलं धनीचं हा. आता धनीवर किती टक्के आहे बर आता बघा धनकोर कसर काढतो अगोदर बघा 25,700 अमाऊंट आहे ना. गुणवले किती टक्के 5 भागिले 100 बरोबर आहे का. आता परत अजून भागाकार पद्धत 2 झिरो कटले 2 झिरो कटले. आता नंतर गुणाकार राहिले ना. आता बा 5चा पाडा येते सर्वांना येते का तुम्हाला पण हा. 5 7 35ला हातचा 3 नंतर 5 5 25 आणि 3 28ला हातचा 2 नंतर 5 दुनी 10 आणि 2 12 घेऊ. मग आता कसर नेहमी प्लस का मायनस मायनस. मग आता त्याच्यातून मायनस करून किती येते लगे बघू का इथंच बघा बरं का 25,700 मधून किती 1,285. हातची वजाबाकी ध्यानात ठेव. चला आता बा 0 मधून 5 जातात का मग 10 मधून 5 गेल्यास 5 परत हातचा 1 म्हणजे 8 आणि 1 9 झाले ना. मग 0 मधून 9 जातात का नाही. मग 10 मधून 9 गेल्यास परत हातचा 1 2 आणि 1 3. मग 7 मधून 3 जाऊ शकतात. 7 मधून 3 गेल्यास 4. हातचा येणार आहे का पुढे नाही. आता 5 मधून 1 गेल्यास 4 2 अशी 2. आता बा कसर ह्याच्यात प्लस करू का मायनस करू मायनस करा. मग अगोदर मायनस किती टक्के हो 5% कसर. किती मायनस करायचे ते 1,285. तर आउटरला किती येईल बरं 24,415 येईल ना.
तेच अगोदरच काढून ठेवलो होतो. दाखवलो. आता याचं दुसरं रिपीट कसं ध्यानात ठेवायचं बघा. संपत्ती कमी झाल्यास आपलं काय झालं, खर्च झालं. मग देणं कमी झालं ना. देणं टोटल किती होतं बरं आपलं, 25,700. मला द्यायचे होते त्या धनीचे, सावकाराचे द्यायचे होते 25,700 रुपये द्यायचे होते. आता किती द्यायचेत मला, फक्त 24,415 रुपये द्यायचेत ना. याचा अर्थ मला तिथं फायदा किती रुपयाचा झालाय, 1,285चा. मग माझा फायदा आहे ना. याचा अर्थ माझं खर्च का उत्पन्न, उत्पन्न म्हणलेस नफा तोटा खात्याच्या जमा बाजूस. कुठं नफा तोटा खात्याच्या जमाला. व्यापाराला म्हणतोय का, नाही. का बरं व्यापाराला म्हणत नाही, कारण हे रोज उठून भेटणार आहे का, किंवा रोज उठून देणार आहो का, नाही. कारण असे काही कित्येक गोष्टी असतात व्यवहारामध्ये घडतात, जसं व्याज असतं, कमिशन असतं, कसर असतं, घसार असतं. ही नेहमी कधी आकारली जातात, तर वर्षाच्या शेवटी, आणि ते पण 31 मार्चला आपण बघत असतो ऑडिट करते वेळेसच. तोपर्यंत बघताव का, नाही. तोपर्यंत कुठं लक्ष असते आपलं, आपल्या धंद्यामध्ये, प्रोडक्शन करण्यामध्ये असतं. आलं लक्षात. चला मग दाखवा नफा तोट्याचे कुठं. हां, किती टक्के, 5%. कशावर, धनकोवर. काय केलाव, कसर. किती, 1,285. ओके. कळकाले तर की आज नवीन आलेले निदान नका काय करणार, पण हे अमाऊंट कसं काढायला, प्लस केल्यावर काय होईल, मायनस केल्यावर काय होईल, एवढं तर कळकाले की. हां, सगळं वरून जात असेल तर सांगत चला. नेक्स्ट बोमला बरं. काय चू 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 करता बाबा. मजुरीचं किती आहे, 700 का 700. अच्छा 700. आणि येतनाचं 800. हे दोन्ही पण काय आहेत आपले, अदत्त आहेत. अदत्तचा अर्थ काय म्हणतो आपण, हा जो ती येणं देण्याच्या घोटाळ्यातूनच बाहेर निघणं आम्ही, आहे की नाही. ती क्लिअर करून घ्या पहिलं. अदत्त म्हणजे देणे. घरी जर रट्टा मार करताव का नाही, अदत्त म्हणजे देणे, अदत्त म्हणजे देणे, असं जरा बोंबला जरा रिपीट करा जरा. माय सुद्धा म्हणावं की काय झाले आमच्या लेकराला म्हणून, नाहीतर माय करीत बसाल. हा, अदत्त म्हणजे काय, देणं. देणं म्हणल्यास एखाद्यास द्यायचं. द्यायचं म्हणल्यानंतर खर्च वाढेल का कमी होईल बरं, वाढेल. मग वाढेल म्हणजे प्लस का मायनस, प्लस. पहिला इफेक्ट क्लिअर झाला, प्लस. आलं लक्षात. मग आता द्यायचंय ना, द्यायचं म्हणल्यास देयता का संपत्ती, देयता. म्हणजे दुसरा इफेक्ट पण लक्षात आलं. पहिला इफेक्ट काय म्हणलो, द्यायचंय प्लस, आणि दुसरा इफेक्ट काय, द्यायचंय तर इकडं देयताला. तर दाखवा अगोदर एक इफेक्ट इकडं. पहिलं कशाचं आहे बरं, हां मजुरीचं. प्लस पोलिओ अदत्त. किती आहे बरं मजुरीचं, आउटरला 1,500. ओके. मग आता द्यायचंय ना, द्यायचं म्हणलं इकडे मी कुठं दाखवू, देयता का संपत्ती, देयताला दाखवा. मग इथं अदत्त माजुरी किती, 700 दाखवलो. आता वेतनाचं मला करून दाखव चल. वेतन आता ह्याच्यात काय करायचं, वेतनामध्ये प्लस का मायनस, प्लस. चला तुमच्या मड्यानुसार करतो मी आता. प्लस अदत्त किती करू, 800. प्लस करून आउटरला, गुड हुशार झालात. पण असं तर काय नाही ना, तुमचं चिन्ह द्यायचं इथं प्लसचं आणि आउटरला दाखवायचं मायनस करून, नाहीतर इथं दाखवायचं मायनस आणि करायचं प्लस. असं डोकं लावायचं नाही. आता हे 800 रुपये द्यायचेत म्हणल्यानंतर देयता का संपत्ती, देयता. दाखवा मग. अदत्त येतन 800. समावना तर पाठ करायची गरज नाही. नाही तर कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर समावना पाठ करत बसायची गरज नाही. ते कशा पद्धतीनं प्लस का बरं करतोय, मायनस का बरं करतोय, आणि दुसऱ्या पीठ कुठे येईल हे चालूवर लक्षात ठेवायचं. हां वाचा नंतर. नेक्स्ट. मुलांमधून पण आवाज येऊ द्या जरा. किती दिवस मुलीच जाणार पुढे, आपण कधी जायचं पुढे जाऊ का, खायला पंक्तीला तेवढं आपण पुढे आहो, बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण मागच आहो. हां वाचा, वाच. हजारे. अण्णा हजारेंचं वंश जायचं आता पुढे चालवायचं आपल्याला. अच्छा महिने मोजता येतात ना, कसं बोटावर मोजता येतात म्हणा, आहे की नाही. महिने म्हणल्यास लग्नाच्या नंतरचे महिने मोजायचे नाहीत आपल्याला. महिने आपल्याला इथले मोजायचे. बा एका वर्षात किती महिने असतात बरं,
12 बरोबर आहे. पण इथं किती महिन्यात दिला म्हणते बरं 15 महिन्याचं. आपल्याला हिशोब नेहमी किती महिन्यात ठेवायचं म्हणतो आपण 12 महिन्याचं ठेवायचं. पण इथं 15 म्हटल्यामुळे याचा अर्थ एक्स्ट्रा किती महिन्यात दिले बरं 3 महिन्याचं. मग 3 महिन्याचं दिलाव ना आपण दिला आहे म्हटले म्हणजे याचा अर्थ 3 महिने आपण आगाऊ दिला. पण इथं अमाऊंट काढून दिले का आपल्याला नाही. अदत्त याचा अर्थ देणं म्हणतात. पूर्वदत्त याचा अर्थ काय बरं आगाऊ दिलेलं म्हणतो. मग आता सध्या ही पूर्वदत्त आहे आपल्यासाठी काय बरं ते पूर्वदत्त आहे. पण अमाऊंट काढून दिले का आपल्याला नाही. मग आता आपल्याला अमाऊंट काढायचे तर कसं काढायचे बरं बघा 1 एप्रिल 2018 पासून 15 महिन्यांकरिता दिलाव ना. याचा अर्थ किती महिन्याचं एक्स्ट्रा दिलाव 3 महिन्याचं. मग 3 महिन्याचं एक्स्ट्रा दिलाव ही आपल्याला कळाले. पण महिन्याला किती बसले ती पण काढावं लागेल ना आपल्याला. मग वर्किंग नोट मध्ये काढा बघा अमाऊंट किती आहे विम्याची. विम्याची अमाऊंट किती आहे 1500 बरोबर आहे ना. आणि बोर्डाच्या एक्झाम मध्ये संभावना विचारलेली आहे बरं का ध्यानात ठेवा. ओके 1500 भागिले टोटल किती महिन्यासाठी दिलाव 12 का 15 महिन्यात दिलाव ना भागिले 15 भागिले काय करायचंय 15. बघा बरं 15चा पाडा येते का नाही 15 एके एवढं तर येते का नाही. हां बस झाले हो का 15 एके 15 15 एके 15 म्हणजे किती आलं बरं महिन्याला 100. म्हणजे मी महिन्याला 100 अशा प्रकारे 15 महिन्याचे 1500 रुपये दिलाव विम्याचे बरोबर आहे. मग आता किती महिन्याचे एक्स्ट्रा दिलाव म्हणतोय मी तिथं. मग मी महिन्याला किती दिलोय 100. याचा अर्थ 3 महिन्याचे मी किती दिला असन वा 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 गेलात पुढे गेलात तुम्ही सुधारलात 300 रुपये बरोबर आहे ना. मग आता 300 रुपये आपण आगाऊ दिलाव ना. आगाऊ दिलेले परत घेताव का नाही नाही. अरे आज आपण 1-1 रुपया कोणाला सोडणार त्या काळात ते परत घ्यायचे आपल्याला. मग परत घ्यायचं म्हणल्यास काय करायचे प्लस का मायनस. वा वा आजूक दिलाव आजूक त्याच्या बोकांडी घालतो म्हणा आहे की नाही. काय करायचं त्याच्यातून मायनस करा. मग त्याच्यातून मायनस पूर्वदत्त किती 300 मायनस करून बघा बरं आउटरला 15,000 मधून 300 वजा केल्यास आउटरला किती येतात 1200. मग आगाऊ दिलेलं हे तर परत तर घेऊ शकतो किंवा ते भविष्यातलं कटवू पण शकतो ना. म्हणजे भविष्यातील आपली काय असेल तिकडं वा 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 दाखवा पूर्वदत्त इमा किती 300. हे वर्किंग नोट मध्ये असं लिहा. आणखीन एक संभावना आहे विम्यावर पण 30 जून रोजी म्हणते तर ती पद्धत कशी आहे तर ती उद्या सॉल्व्ह करून घेऊत आपण. लक्षात सध्याचं कोणतं होतं आपलं 15 महिन्यांकरिता. तर 15 महिन्यांकरिता म्हणल्यास भागिले काय करायचंय 15 न. मग एका महिन्याला किती येते बघायचं. मग आलेलं किती महिन्याचे एक्स्ट्रा दिलं आपण 3 महिन्याचे. 3 महिने कुठून घेतला ही तर लक्षात राहील की वर्ष 12चं असतं आपलं लक्षात. आणि आपलं एक्स्ट्रा किती महिन्यात दिलाव 3 महिन्यात दिलाव. लिहिलो झालं ना. हां नेक्स्ट वाचा बर. गुड 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 पोरो सुधारली आज. नाही नाही माझ्यातर्फे तुम्हाला चहा ओके. पण मुलींना नाही बरं का. हां बा काय म्हटले बरं जमीन आणि इमारतीवर किती टक्के दराने 5% दराने घसारा आकारा. घसारा ही नेहमी प्लस करतो का मायनस करताव बरं मायनस करताव बरोबर आहे. मग आता अमाऊंट किती आहे बघा बरं जमीन आणि इमारतीची गुणुले किती भागिले 100 बरोबर. हो का 2 कटाव कटवी परत ओके 2 0 कटले 2 0 कटले. आता गुणाकार 5 0 0 5 5 25 ला 5 हातचा 2 नंतर 5 दुनी 10 2 12 म्हणजे किती आलं 1250 म्हणा 1250 म्हणा ना 1250 म्हणा ओके. अर्थ एकच झालं प्लस का मायनस 5% घसारा 1250. मग आउटरला 23,750 येतं का येतं येतं का बघा. हां येवच लागतं आहे की नाही. आता घसारा संपत्ती वाढल्या कमी झाली आपली कमी झाली. मग खर्च का उत्पन्न खर्च तर नफा तोटा खात्याच्या नाहीला दाखवा. मग किती टक्के 5% कशावर जमीन आणि इमारतीवर. इमारतीवर म्हणायचं फक्त इमारतीवर घसारा किती रुपये बर 1250. आणि कधी पण बा एक्झाम मध्ये असं पण येऊ शकतं बरं का. म्हणजे किंवा एखाद्या दिवस तुम्ही कधी इंटरव्ह्यूला गेलात आता सध्या घसारा ना
गुड, लक्ष द्या. कशावर आकारलो बरं आपण? जमीन आणि इमारतीवर आकारलो, बरोबर आहे ना? नेमकं दोन्हीपैकी कशावर आकारलो ते सांगा. जमिनीवर आकारलो का इमारतीवर आकारलो का दोन्हीवर आकारलो? गुड. अजून सांगा, काय म्हणायचं असेल तर अजून सांगा. ऑप्शन्स आहेत. जमिनीवर आकारलो का इमारतीवर आकारलो का जमीन आणि इमारतीवर आकारलो? हा बा, लक्ष द्या. कधी पण जर समजा असं जर आलं आणि कुणी जरी विचारलं, तुमच्या मॅडमला म्हणा किंवा तुमच्या सरांना सुद्धा विचारल्यानंतर सांगायचं नेहमी कशावर आकारलं जातं, तर फक्त आणि फक्त इमारतीवरच आकारलं जातं. कशावर आकारलं जातं? इमारतीवर. जमिनीवर आकारत नाहू. का बरं आकारत नाहू? कारण समजा आज तुम्ही 1 एकर जमीन घेतलात, बरोबर आहे ना? घसाराही नेहमी वर्षाला आकारतो, मान्य आहे? मग आज 1 एकर घेतलात, उद्या काही 1 एकरचं काय पाऊण एकर होणार आहे का आपलं? 1 वर्षानंतर नाही ना. जमीन तुमची आज बी 1 एकर होती, उद्या बी 1 एकर राहणार आहे, किंवा 10 वर्षानंतर सुद्धा तेवढीच राहणार आहे ना. जमिनीची झीज होणार आहे का आपल्या? नाही. किंवा जमीन बांध कोरत चालायचं आहे का? भावकी कोरते आहे, आपण कोरणार आहोत का? किंवा रजिस्टरवर कोरणार आहोत का? नाही. पण इमारत आज जे बांधलाव त्याचं व्हॅल्युएशन वरचीवर कमी होईल का नाही? बरोबर आहे ना? आज समजा तुमचं घर बांधण्यासाठी तुम्हाला एक 50 लाख रुपये खर्च आलतं, 4 वर्षानंतर ती 50 लाख मध्ये कोण घेईल का आपलं? नाही. त्याची किंमत कमी होईल का नाही आपल्याला? बरोबर आहे. पण जसं इमारतीचं होईल तसं मग जमिनीचं होणार का? नाही. जमीन आज जेवढी होती उद्या पण तेवढीच राहणार, भविष्यात सुद्धा तेवढीच राहणार आहे, त्याच्यामध्ये बदल काही होणार नाही. त्यामुळं नेहमी हे घसारा हे फक्त आणि फक्त इमारतीवर आकारतात, जमिनीवर आकारलं जात नाही. लक्षात राहील? ओके, चला इफेक्ट दाखवलो का? हां, नंतर नेक्स्ट बोंबला. आता तसलं बी वाचायचंच होतं का? त्याच्यात काय वाचण्यासारखं? भांडवलाच्या प्रमाणात म्हटले. मग आता बघा बरं, रीना वहिनीचं भांडी किती रुपयाचे आहेत बरं? रीना वहिनीचे किती रुपयाचे आहेत? 50,000, बरोबर आहे. आणि आरतीताईचे कितीचे आहेत बरं? 30,000. हो का? भांडवलाच्या प्रमाणावर हेडिंग टाका आणि कसं काढायला होते बघा. हो का? 2 डोळे देता येतात की? 2 डोळे. हा, पहिलं कोणत्या लेकराचं आहे? रीनाचं आहे. आणि दुसरं आरतीचं किती रुपयाचं आहे बरं? 30,000, बरोबर आहे. मग आता अशा पद्धतीने लिहिलो का? आता इथं भागाकार करायचं. हो का? इथं किती झिरो आहेत बरं? 4. इथं किती झिरो आहेत बरं? 5 आहेत का? 4च आहेत. मग जेवढे झिरो आहेत समान झिरो असलेले समान कटवून टाकायचे. इथं पण 4 आहेत, तर इथले पण 4 कटले, इथले पण 4 कटले. आलं लक्षात? आता राहिलं काय बरं? 5 आणि 3. मग हे खाली घेतलं 5 आज 3, बरोबर आहे. मग 5 आणि 3 दोन्ही पण एका पाड्यात येतात का? नाही. जर आले असते तर अजून त्याला भाग घालून अजून आपण त्याला शॉर्ट केलो असतो. म्हणजे एवढंच आहे ना. म्हणजे आता सध्या आपलं प्रमाण कसं निघालं बरं? जी काय नफा होईल किंवा तोटा होईल त्याच्यातले 5 हिस्से कुणाला द्यायचे तर, आणि 3 हिस्से कुणाला द्यायचे तर आरतीला द्यायचे. म्हणजे टोटल किती हिस्से करायचे तर? 8 हिस्से करायचे. तर करता येईल की 8 हिस्से? ओके, लिहून घ्या वर्किंग नोटमध्ये. भांडवलाचं प्रमाण कसं काढलो ते 1 मार्काला विचारतात बरं का. MCQ मध्ये एखाद्याचे अमाऊंट देतात आणि त्याचं भांडवलाचं प्रमाण काढून दाखवा. काढता येईल की असं? चला नंतर नेक्स्ट.